नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ग्वाल्हेर बेंचच्या म्हणजे प्रिमायसेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावावा असा प्रस्ताव तिथल्या बार वकिलांच्या संघटनेने दिला आणि तो प्रस्ताव त्यांनी दिल्यानंतर हा फेब्रुवारीमध्ये दिला होता. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली गेली. त्या समितीने तो प्रस्ताव मंजूर केला की याच्या आवारामध्ये हायकोर्टाच्या आवारामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावावा. त्यानंतर राज्य शासनाला कळवलं गेलं. राज्य शासनाने PWDला याचं काम सुरू करायला सांगितलं. त्यासाठी त्या शिल्पकाराला 2 लाख रुपयाचा ॲडव्हान्ससुद्धा दिला गेला. त्यानंतर तो पुतळा बनत होता आणि तो पुतळा बनल्यानंतर त्या ग्वाल्हेर बेंचच्या इमारतीच्या प्रांगणात तो पुतळा आणला जाणार होता. तर तो पुतळा त्याचा आत्ता उद्घाटन 17 मेला ॲक्च्युली होणं अपेक्षित होतं. पण तो पुतळा बनायला सुरुवात झाला आहे हे कळल्यानंतर मध्य प्रदेशमधल्या काही उच्चवर्णीय वकिलांनी या पुतळ्याला विरोध करायला सुरुवात केली. विरोध करायला सुरुवात केल्यानंतर हायकोर्टाने पुन्हा एकदा याची एक पुनर्विलोकन समिती बनवली. त्या समितीने पुन्हा अहवाल दिला. त्याच्यावरती हायकोर्टाच्या रजिस्ट्रारनी 21 एप्रिलला हा निर्णय दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या घटनेच्या शिल्पकारांचा पुतळा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते लावण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकशाहीच्या आणि न्यायाच्या मंदिरात त्यांनी शब्द वापरला टेम्पल ऑफ जस्टिस, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावायलाच हवा. तो नाही लावायचा तर कोणाचा लावायचा असा त्या रजिस्ट्रारने त्याच्यावरती रिमार्कही पास केला होता. त्यानंतर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 26 नोव्हेंबर 2023ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं लावला गेला होता. त्याचं उद्घाटन झालं होतं आणि आता 17 मेला या पुतळ्याचं उद्घाटन होणार होतं. तर पुन्हा एकदा हे आंदोलन या सगळ्या वकिलांनी तीव्र केलं. आणि विशेष गोष्ट अशी आहे की काही त्याच वेळेला म्हणजे तो पुतळा येणार होता त्या दिवशी या 15-20 वकिलांनी अक्षरशः म्हणजे 20 वकील, अनिल मिश्रा हे ॲडव्होकेट, त्याचे नावं पण नीट ऐका, अनिल मिश्रा या नावाच्या वकिलांनी तिथं असं स्टेटमेंट केलं की इथे बिलकुल अशा पद्धतीचा पुतळा लावलेला चालणार नाही, कारण की घटनेचा बाबासाहेबांचा काही संबंध नाही. हे अत्यंत बेशरम आणि निर्लज्ज असं वक्तव्य त्या ॲडव्होकेट अनिल मिश्रांनी केलं. आणि मी ही काही वकिलांचे बार असोसिएशनची प्रॉपर्टी नाही आहे वगैरे वगैरे, ही काय खाजगी प्रॉपर्टी आहे का, इथं कोणाचाही पुतळा लावायला निघता तुम्ही, असं कसं चालेल, असं असेल तर मी इथं प्रभू रामाचा पुतळा लावेन. आता ही सगळी त्यांनी तिथं बडबड केली. आणि त्या दिवशी ज्या वेळेला जिथं पुतळा आणला जाणार होता त्यावेळेला त्या पोर्च सारखं बनवलेलं आहे, मोठी कमान आहे सुंदर, आणि त्या कमानीवरती मध्यभागी जिथं डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा लावणार होता त्या ठिकाणी या 15-20 वकिलांनी जाऊन भारताचा तिरंगा झेंडा तिथं लावून दिला. आता ग्वाल्हेरच्या हायकोर्टामध्ये ऑलरेडी तिरंगा झेंडा आहे असं असून सुद्धा पुतळ्याच्या जागी जाणीवपूर्वक यांनी तिथं तिरंगा लावला आणि तिथं निदर्शनं करायला आलेल्या भीम आर्मीच्या काही कार्यकर्त्यांवरती, निळ्या रंगाच्या साड्या घातलेल्या महिलांवरती तिथं या वकिलांच्याच संघटनेने ज्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. तर ही इतकी गंभीर आणि भयंकर घटना आहे आणि ही कशी काय म्हणजे खपवून घेतली जाते. पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. पोलिसांच्या समोर हा प्रकार घडतो. आता पोलिसांच्या समोर हा प्रकार घडतो, न्यायालयाची परवानगी असते, शासनाची परवानगी असते, तरीही हे केलं जातं. कारण राजकारण्यांचं संरक्षण आहे, या मनुवादी राजकारण्यांचं संरक्षण आहे. म्हणून देशाच्या न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा लावण्यासाठी विरोध केला जातो. ही इतकी निंदनीय आणि लाजिरवाणी घटना आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा त्यांचं नाव हे जगभरातल्या अनेक ठिकाणी आहे. न्यूयॉर्कमध्ये पुतळा आहे, कोलंबिया विद्यापीठात पुतळा आहे, युनायटेड नेशन्सच्या इथं पुतळा आहे, त्यांची तस्विरी आहेत.
तिथं जयंती साजरी केली जाते, कॅनडाच्या पार्लमेंटमध्ये जयंती साजरी केली जाते, अमेरिकेमध्ये जयंती साजरी केली जाते. असं असून सुद्धा भारताचं हे एक रत्न, अनमोल असं भारतरत्न असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या देशाची संविधान बनवलं आणि त्या संविधानाची म्हणजे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं ज्या न्यायालयांना म्हटलं जातं, त्या न्यायालयांमध्ये त्या घटनाकारांचा पुतळ्याला विरोध केला जातो काही सवर्ण वकिलांकडून 15-20. आता याच्यावरती खरं तर हे ग्वाल्हेरचं उच्च न्यायालय सुमोटो केस दाखल करून घ्यायला हवी. ताबडतोब या 15-20 जणांना अटक करून त्यांची सनद रद्द करून तुरुंगात टाकायला पाहिजे. न्यायालयांची परवानगी असताना आणलेल्या पुतळ्याला विरोध करणं, मग न्यायालयाच्या परवानगीला किंमत काय उरली? त्या संविधानाच्या निर्मात्याला किंमत नाही उरली. हा इतका बेशरमपणा घडतो. आणि लक्षात घ्या, मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये देशातल्या सर्व भाषांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्ही चॅनल्सवरती ही बातमी दिवसभर झळकायला हवी होती. दिवसभर. हे 17ला हा प्रकार केला जातो, पुन्हा 18ला आंदोलन होतं, पुन्हा 19ला मारहाण केली जाते. हे सातत्याने चालू राहतं. अजूनपर्यंत जून महिना आला म्हणजे सुरू झालेला आहे, अजूनपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा, त्यांनी बनवलेल्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या न्यायालयाची आहे त्या न्यायालयाच्या प्रांगणामध्ये लावता येत नाहीये. आणि हे लक्षात घ्या, ही मनुवादाची चाल हे पहिल्यांदा या देशातल्या 20-25 कोटी मुस्लिम समाजाविरोधात सुरू झालं. आताचं पुढचं लक्ष हे दलित समाज आहे देशभरातला, आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व समाज. मी असं नाही म्हणत बाबासाहेब आंबेडकर हा काय फक्त दलितांचाच दैवत आहे असं नाही, हे प्रत्येकाचं दैवत असायला हवं या देशात. जो जो लोकशाही मानतो, जो जो धर्मनिरपेक्षता मानतो, जो जो राष्ट्रवाद मानतो, जो जो संविधान मानतो, त्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. त्या प्रत्येकाचे दैवतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायला हवेत. असं असून सुद्धा जाणीवपूर्वक अशा पद्धतीने विरोध केला जातोय. या विरोधांना सुद्धा न्यू नॉर्मल बनवलं जात आहे. आपल्याला माहिती आहे, राजस्थानमधल्या हायकोर्टाच्या आवारामध्ये तर मनूचा पुतळा लावला. आता इथं बाबासाहेबांचा पुतळा लावू दिला जात नाहीये. याचा पुढचा टप्पा ऑलरेडी बोललेत की रामाचा पुतळा लावू, आणि नाही रामाचा लावला तर मनूचा लावतील. या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे, वेगात धावायला लागलेले आहेत. कृपा करून महाराष्ट्रातल्या सर्वांनी जागं होणं गरजेचं आहे. आपले आहेत बाबासाहेब आंबेडकर सर्वात पहिल्यांदा, कोणाचे असतील तर महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्र सर्वात पहिल्यांदा उभा राहायला पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्ष, भाजप, RSS, भाजपच्या बरोबर असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून कवडीची अपेक्षा नाहीये. पण हे 3 पक्ष सोडून ती मिंदे सेना, अजित पवारांची काय असेल तो पक्ष, आणि भारतीय जनता पक्ष आणि RSS, हे सोडून याच्या विरोधामध्ये असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आवाज उठवला पाहिजे. अन्यथा कधी हे आपल्या संविधानाला ओलांडून पुढे निघून गेले आणि कधी मनुस्मृती या देशामध्ये आली हे समजायचं सुद्धा नाही. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आज जागं होणं गरजेचं आहे. हे बोधगयेपासून चालूच प्रकार, त्याच्यानंतर वक्फच्या मार्फत आक्रमण केलं, आणि आता हे सुरू झालेलं आहे. याच्या पाठीमागचं षडयंत्र ओळखा, जे अत्यंत नीच मनोवृत्तीचं आहे, अत्यंत नीच, अत्यंत घाणेरड्या अशा ब्राह्मण्यवादी मनोवृत्तीचं आहे. हे ओळखा, आणि याला तुम्ही विरोध करणार की नाही हे नक्की ठरवा. तुम्हाला काय वाटतं इथं कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपण हे सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हे तुमच्याच समर्थनावरती करू शकतो. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.